मित्रांनो, या गावात एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबवला जात आहे. गावकऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. हे गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी एक उत्तम पाऊल आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत समृद्ध होत असलेल्या एका आदर्श गावात. हे गाव आहे वळती. स्वच्छता, शिस्त, शिक्षण आणि विकास यांचं सुंदर उदाहरण म्हणजे वळती गाव. मी ग्रामपंचायत सदस्य सुनील चिंचोले. आम्ही वळती गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामार्फत अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यापैकी काही उपक्रमांची मी तुम्हाला माहिती देतो. सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आम्ही राबवला तो अभ्यासाचा भोंग्या. अभ्यासाचा भोंग्या आम्ही 7 वाजेला अभ्यासाचा भोंग्या वाजतो. 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत मुलं सगळे अभ्यासात असतात. म्हणजे विशेष करून सांगायचं जर झालं तर तुम्ही गावात कधी पण 7 ते 9च्या दरम्यान जर आला तर शाळेतील एकही मुलगा तुम्हाला गावात फिरताना कधीच दिसणार नाही. या उपक्रमाचा आपल्याला आज नाही पण नक्कीच 10-15 वर्षानंतर ही पिढी घडणार आहे, त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे. तसंच वृक्ष लागवड हा सुद्धा एक आम्ही मोठ्या प्रमाणात उपक्रम हाती घेतलेला आहे. माननीय आमच्या आमदार शताताई महाले पाटील आणि आपले गट विकास अधिकारी वाघसाहेब यांना आम्ही बोलावून मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड केली. त्यामध्ये आम्हाला शिवाजी कॉलेज चिखली यांच्या विद्यार्थ्यांचं फार मोठं सहकार्य मिळालं. या अभियानामार्फत आम्ही त्यांचंसुद्धा NSCचं इथं कॅम्प घेतलेला आहे 7 दिवसाचा. त्या 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये त्या मुलांनी आम्हाला वृक्ष लागवड करून दिली. गावातली साफसफाईसुद्धा करून दिली. त्यांच्यासोबत सर्व गावकरीसुद्धा होते. त्यांनी CCTV बंधारेसुद्धा खोदले. असे अनेक उपक्रम शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आमच्या गावामध्ये केले. त्यांना त्यांचे जे शिक्षक आहे काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या गावकऱ्यांच्या सहकार्यामुळं त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथे कामं केली. तसेच आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे, भटके कुत्र्यांची नसबंदी. म्हणजे भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात गावामध्ये त्रास आहे. त्या त्रासापासून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी आम्ही त्यांच्या नसबंदी करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच गाव स्वच्छता परिसर करणे, गावातील कचरा विलगीकरणासाठी आम्ही एक केंद्र विलगीकरण बांधलेलं आहे. तसेच आमच्या इथली घरपट्टीसुद्धा 70% वर वसूल झालेली आहे आणि तीसुद्धा आम्ही 100% नक्कीच या 15-20 दिवसात लोकांच्या सहकार्याने नेणार आहोत. तसेच आम्ही गावामध्ये स्वच्छतेसाठी डस्टबिनसुद्धा वाटप करणार आहोत. गावातील रस्ते स्वच्छता या कामामध्ये लोकांच्या सहभागातून आम्ही खूप काही कामे केलेली आहे. आणि आमचे पुढे महिला बचत गट पुनर्वीकरण करून व्यवसायासाठी अर्थसहाय्य त्या महिला बचत गटांना कसे मिळेल हे सुद्धा आम्ही पाहणार आहोत. 100% घरपट्टी वसुली करणार आहोत. 15% मागासवर्गीय खर्च कामे करणार आहोत. 10% महिला व बालकल्याण कामे करणार आहोत. 5% दिव्यांग कल्याणासाठी कामे करणार आहोत. तसेच आम्ही अंगणवाडी डिजिटल करणार आहोत. शाळासुद्धा आम्ही डिजिटल करणार आहोत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामार्फत आम्ही अनेक कामे पूर्ण करणार आहोत. नमस्कार, मी अभय पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत वळती. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आता सन्माननीय सरपंच महोदय यांनी केलेल्या याच्यानुसार या व्यतिरिक्त आम्ही 100%तील 60% वसुली आतापर्यंत ग्रामपंचायत स्तरावर केलेली असून उर्वरित घरपट्टी येत्या कालावधीत 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या कालावधीत आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आमच्याकडे सन 2024-25 आणि 25-26 या वर्षामध्ये मंजूर असलेले प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलं या मार्च अखेरपर्यंत 100% पूर्ण कशी होतील याबाबत आम्ही कठोर आणि सखोल पावलं उचलून लवकरात लवकर त्याचे पूर्ण घरकुलं करण्याबाबतचा आमचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गावातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी. हा महाराष्ट्रातील, मी तर म्हणतो हा महाराष्ट्रातील एकमेव असा प्रयोग असेल की त्यामार्फत गावातील भटके आणि कुत्रे जे झालेले आहेत त्या अनुषंगाने गावात होणारा त्रास आणि त्यावर असलेली उपाययोजना ही ग्रामपंचायतच्या मार्फत आपण करणार आहोत.
नसबंदी करणार आहोत. तर हे असे विविध उपक्रम गावातील लोकांच्या लोकचळवळीतून, लोकांच्या लोकवर्गणीतून, लोकांच्या चळवळीतून पूर्ण करू अशी शाश्वती आणि आश्वासन देतो. धन्यवाद. या समृद्ध गावात आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांचे आगमन झाले. गावात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर गावात वृक्षारोपण करून गाव हरित करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. या उपक्रमात श्री शिवाजी कॉलेज चिखली येथील NSS विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले. तरुणाईचा हा सहभाग गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या गावची एक खास गोष्ट म्हणजे संध्याकाळी ठीक 7 वाजता वाजणारा अभ्यासाचा भोंगा. यामुळे गावातील मुलांना अभ्यासाची सवय लागली आहे. शिस्त आणि शिक्षणाचा हा अप्रतिम प्रयोग आहे. आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी गावातील स्वच्छ गल्ल्या, सुंदर परिसर यांची पाहणी केली. त्यानंतर गावातील देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेतले. या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालयाच्या NSS कॅम्प आयोजित करण्यात आला होता. आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. मित्रांनो, वळती गावाची ग्रामपंचायत अतिशय सुंदर आहे आणि आता नवीन ग्रामपंचायत इमारतीची उभारणी लवकरच करण्यात येत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासकन्या आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं गाव जे आहे वळती हे मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानांतर्गत स्पर्धेत आम्ही भाग घेतलेला आहे. सरपंचताई उज्ज्वलाताई यांच्या सहकार्याने या गावात विविध उपक्रम आम्ही योजले आहेत आणि राबवलेले आहेत. सर्व प्रकारे आम्ही एक शाळेचा भोंगा लावलेला आहे. तो भोंगा 7 वाजता वाजतो आणि 7 ते 9 अभ्यासाची वेळ आहे आणि सकाळी 5 ते 7 आहे. असे 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी अशी आम्ही भोंगा वाजवतो आहे. दुसरी गोष्ट, स्वच्छता भरपूर केलेली आहे आणि वृक्षारोपणचा उपक्रम घेतलेला आहे. तसंच विविध उपक्रम आम्ही या योजनेअंतर्गत घेतलेले आहेत. आणि महाराष्ट्रातला पहिला गाव आहे वळती ज्या गावात भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाते. कारण की भटक्या कुत्र्यांचा खूप त्रास वाढलेला आहे या गावकऱ्यांना. चांगल्या शाळेतल्या मुलांना म्हणा किंवा ग्रामस्थांना ते चाल करून येतात आणि अशाच यांना आटोक्यात आणण्यासाठी, संपुष्टात आणण्यासाठी आम्ही ते योजना राबवलेली आहेत. तर ही योजना 31 मार्चपर्यंत याचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. या योजनेत आम्ही विविध उपक्रम आणखी घेणार आहेत आणि गावाला आदर्श ग्रामपंचायतकडे याची वाटचाल करणार आहोत आणि या गावाला आदर्श ग्राम बनवण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद. शाळा स्वच्छ आणि सुसज्ज आहे. मला असं वाटतंय की अगोदर 7 ते 9च्या मधात मुलं हिंडत होते, सर्वांच्या घरात टीव्ही चालू होत्या, फोन बघत होते. तर आता असं नाही. 7 ते 9च्या मधात सर्वजण अभ्यास करतात, पाठांतर करतात. दारातही कोणी दिसत नाही, सर्वांच्या टीव्ही बंद असतात, फोन कोणी बघत नाही. फोनमुळे आपले डोळे पण जातात, त्याचाही आपल्याला फायदा होतो. आणि जसंच की लहान मुले आता जास्तीत जास्त सगळेजण टीव्ही आणि फोनच बघतात. तर टीव्ही आणि फोनमुळे आपल्याला हा फायदा होऊ राहिला का आपल्या डोळ्याची बी बचत, म्हणजे डोळे पण सुरक्षित राहू राहिले आणि आपल्या अभ्यासात लक्ष पण लागू राहिलं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की हा नियम आमच्यासाठी खूप चांगला आहे. आम्ही व्यवस्थितपणे अभ्यासही करू शकतो, पाठांतरही करू शकतो. जेवायची वेळ असते 7 ते 9च्या मधात. सर्वजण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि आम्हाला हा नियम आवडलेला आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वळती. आमच्या शाळेत स्वच्छता सगळं चांगलं आहे. मग आमच्या शाळेत स्वच्छता मंत्री ठरवलेला आहे. माझे शिक्षक हाके मॅडम आहे. नमस्कार, मी राजेश प्रतापराव ठेंग, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वळती. या ठिकाणी मी गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्याकडे वर्ग 6वी, 7वी, 8वी भाषा तसेच गणित विषय हा सुद्धा आम्ही शिकवतो. या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये अगदी चिखलीच्या जवळ गाव असतानासुद्धा 3 किलोमीटर आम्ही या ठिकाणी अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवत असल्यामुळं आमची पटसंख्या आजही 200च्या जवळपास आहे. आणि त्याचं आम्हाला पालकांकडून, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल, गावातले ज्येष्ठ मंडळी असेल, यांचे आमच्या शाळेसाठी भरपूर सहकार्य या ठिकाणी मिळतं. पालकांचंसुद्धा सहकार्य मिळतं आणि यांच्या सहकार्यातूनच आम्ही आमच्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीचे वर्ग, नवोदयचे वर्ग, NMSचे वर्ग, नंतर ॲबॅकस मध्ये सुद्धा आमचे 40 ते 50 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. नंतर इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा आम्ही एक्स्ट्रा क्लास या ठिकाणी घेत आहोत. त्याचप्रमाणे इंग्लिश ग्रामर, नंतर गणितामध्ये सुद्धा वेगवेगळे गणित प्रयोगशाळासुद्धा आमच्या शाळेत आम्ही या ठिकाणी कार्यरत केलेली आहे. डिजिटल शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं असेल तर प्रत्येक वर्गांमध्ये या ठिकाणी TV चा वापर आम्ही
प्रेझेंट टेन्स विथ एक्झाम्पल्स. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ रचना सब्जेक्ट प्लस एम और इज सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आई ईट अ मँगो मी आंबा खाते. डू आई ईट अ मँगो मी आंबा खाते का. आय डू नॉट ईट अ मँगो मी आंबा खात नाही. वी ईट अ मँगो आम्ही आंबा खातो. डू वी ईट अ मँगो आम्ही आंबा खातो का. वी डू नॉट ईट अ मँगो आम्ही आंबा खात नाही. यू ईट अ मँगो तू आंबा खातो. डू यू ईट अ मँगो तू आंबा खातो का. यू डू नॉट ईट अ मँगो तू आंबा खात नाही. यू ईट अ मँगो तुम्ही आंबा खाता. डू यू ईट अ मँगो तुम्ही आंबा खाता का. यू डू नॉट ईट अ मँगो तुम्ही आंबा खात नाही. ही ईट्स अ मँगो तो आंबा खातो. डज ही ईट अ मँगो तो आंबा खातो का. ही डज नॉट ईट अ मँगो तो आंबा खात नाही. शी ईट्स अ मँगो ती आंबा खाते. डज शी ईट अ मँगो ती आंबा खाते का. शी डज नॉट ईट अ मँगो ती आंबा खात नाही. इट ईट्स अ मँगो ते आंबा खाते. डज इट ईट अ मँगो ते आंबा खाते का. इट डज नॉट ईट अ मँगो ते आंबा खात नाही. दे इज अ मँगो ते आंबा खाते. डू डे इट अ मँगो ते आंबा खाते का. डे डू नॉट ईट अ मँगो ते आंबा खात नाही. रमन इट्स अ मँगो रमन आंबा खातो. डज रमन ईट अ मँगो रमन आंबा खातो का. रमन डज नॉट ईट अ मँगो रमन आंबा खात नाही. रजनी इट्स अ मँगो रजनी आंबा खाते. डज रजनी ईट अ मँगो रजनी आंबा खाते का. रजनी डज नॉट ईट अ मँगो रजनी आंबा खात नाही. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ रचना सब्जेक्ट प्लस एम और इज और आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आय एम इटिंग अ मँगो मी आंबा खात आहे. एम आय इटिंग अ मँगो मी आंबा खात आहे का. आय एम नॉट इटिंग अ मँगो मी आंबा खात नाही आहे. वी आर इटिंग अ मँगो आम्ही आंबा खात आहे. आर वी इटिंग अ मँगो आम्ही आंबा खात आहे का. वी आर नॉट इटिंग अ मँगो आम्ही आंबा खात नाही आहे. यू आर इटिंग अ मँगो तू आंबा खात आहे. आर यू इटिंग अ मँगो तू आंबा खात आहे का. यू आर नॉट इटिंग अ मँगो तू आंबा खात नाही आहे. यू आर इटिंग अ मँगो तुम्ही आंबा खात आहे. आर यू इटिंग अ मँगो तुम्ही आंबा खात आहे का. यू आर नॉट इटिंग अ मँगो तुम्ही आंबा खात नाही आहे. ही इज इटिंग अ मँगो तो आंबा खात आहे. इज ही इटिंग अ मँगो तो आंबा खात आहे का. ही इज नॉट इटिंग अ मँगो तो आंबा खात नाही आहे. शी इज इटिंग अ मँगो ती आंबा खात आहे. इज शी इटिंग अ मँगो ती आंबा खात आहे का. शी इज नॉट इटिंग अ मँगो ती आंबा खात नाही आहे. इट इज इटिंग अ मँगो ते आंबा खात आहे. इज इट इटिंग अ मँगो ते आंबा खात आहे का. इट इज नॉट इटिंग अ मँगो ते आंबा खात नाही आहे. दे आर इटिंग अ मँगो ते आंबा खात आहे. आर दे इटिंग अ मँगो ते आंबा खात आहे का. दे आर नॉट इटिंग अ मँगो ते आंबा खात नाही आहे. रमन इज इटिंग अ मँगो रमन आंबा खात आहे. इज रमन इटिंग अ मँगो रमन आंबा खात आहे का. रमन इज नॉट इटिंग अ मँगो रमन आंबा खात नाही आहे. रजनी इज इटिंग अ मँगो रजनी आंबा खात आहे. डज रजनी इटिंग अ मँगो रजनी आंबा खात आहे का. रजनी इज नॉट इटिंग अ मँगो रजनी आंबा खात नाही आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ रचना सब्जेक्ट प्लस हॅव हॅज और V3 प्लस ऑब्जेक्ट. आय हॅव इटन अ मँगो मी आंबा खाल्लेला आहे. हॅव आय इटन अ मँगो मी आंबा खाल्लेला आहे का. आय हॅव नॉट इटन अ मँगो मी आंबा खाल्लेला नाही आहे. वी हॅव इटन अ मँगो आम्ही आंबा खाल्लेला आहे. हॅव वी इटन 1 7 2 4 3 9 4 16 5 25 6 36 7 49 8 6 4 9 81 10 100 11 1 21 12 1 41 13 16 14 96 50 25 16 2 56 17 18 80 3 24 90 3 61 20 400 21 441 22 400 23 500 29 24 576 25 600 25 26 676 27 600 629 28 700 29 20 29 841 30 931. नमस्कार, माझे नाव आशिष समाधान धनवे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वळती वर्ग 6वा. माझे शिक्षक ठेंग सर. आमच्या शाळेत 7 ते 9 भोंगे वाजवायचा उपक्रम आहे. त्या भोंगे वाजवायची जबाबदारी माझ्याकडे आहे. धन्यवाद. आय मायच्या काले करा लागत होतं व माय मॅच्या आलंच तर बोलावलं धाळावून तुम्हाला सकाळून तुम्ही नानोऱ्यात गुतून पडल्या होत्या. नाही चकावूनच बोलावलं असतं. मग स्वयंपाक पाणी झाल्यावर म्या गळ्याला म्हटलं ना तू लगन घरी जाईन त्या येवद्याच्या पाहुणीलेच्या पाण्याला घेऊन ये. घ्या थंड होईल ना. तुम्ही घ्या ना घ्या ना तुम्ही घ्या ना. तुम्ही मोठ्या आहात ना बाई. चुप पोट्ट्या अंगावरच्या सांडते आता. हे पोट्टे मिनिटभर कोणाशी बोलू देतील तर शपथ आहे. ये ज्या गावाला जायच्या अगोदर त्याला देऊ का चहा. नाही नाही त्याला कायला पाहिजे चहा. दुसरा नको देऊ याच्यातलंच दे तुम्ही. हेट ऐकत नाही. हे तर सती पळतात चहाचा शिंगल दिसला की. मी अगोदरच जास्तीचा ठेवला. आता वक्तावर कोणी आला तर मग पंचायत होते. घ्या पान घ्या. आम्ही ही साखरेचा चहा घेतो. गुळाचा चहा तर मला घेतल्यासारखाच वाटत नाही. अडकित्ता कुठे तू बसला का पोटे अडकित्त्यावर. उठ उभा राय. त्याला देऊ का चहा. आता त्याला रुपया कायला द्यायला लागल्या बाई ना. त्याला देऊ का चहा.
आता त्याला रुपया कायला द्यायला लागल्या बाई ना. याच्या गावाला जायच्या अगोदर आणखीन एक डाव. हो येईन तर तिथं लग्न घरी माय उभं राहायला जागा नाही. निरा कलकल कलकल चालू असते उठल्यापासून तर झोपेलो. आणि असं तर धुसतं इथला मायकी आपल्या चानं ते पावल्याच जात नाही. असलं तर काय अति करा, नसलं तर काय माती करा. मग आता डोसकंच भिन्न झालंय म्हणशीन त्या कलकटानं. पण येईन मी, मला तर आणखीन 7-8 जागी बोलावं आहे. तोंड गोड असला माणसाचा तर त्याला कायचीच निपूर पडत नाही बाई ना. नाहीतर वर जाता किपी सांग काय न्यावं लागतं दुसरं. धन्यवाद. श्रवणा माझा मानाचा जे जिजाऊ. माझे नाव तेजश्री नितीन केसकर. मी पहिल्या वर्गात शिकते. आज 12 जानेवारी राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती आपण साजरी करत आहोत. या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, जाधवांची लेखती भोसल्यांची सून झाली. जाधवांची लेखती भोसल्यांची सून झाली. शहाजीराजांचा संसार सोन्यापरीच करून गेली. शहाजीराजांचा संसार सोन्यापरीच करून गेली. वाघिणीचं कायच तिचं वाघ तिच्या पोटी. वाघिणीचं कायच तिचं वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. जय जिजाऊ जय शिवराय. Hello friends, my name is Adrian. My school is one of the most important places in my life. The name of my school is Jilla Parishad Marathi Upper Primary School, Walti. It is located in a peaceful area. Many trees and open spaces. And our headmaster name is Mrs. Hakke Madam. And our class teacher name is Mrs. Khadekar Madam. My classroom are bright clean and open spaces for every student. से तू गुनगुनाए मुस्कुराए, छोटी मोटी बातों में मूंग फुलाए. ये न जात मेरी आत पास मुझे लाए. नादानिया नादानिया कैसे तुझे मेरी हर याद. थँक्यू. मुख्यमंत्री पंचायत अभियानांतर्गत एक ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी प्लास्टिक कचरा विलगीकरण केंद्र तयार करून दोन्ही कचरा विलगीकरण वेगळे टाकण्यात आलेले सेट सेग्रिगेशन बांधण्यात आलेले आहे. आणि आपल्या इथं NSS कॅम्पमार्फत मुलांनी कॅम्प घेतले. त्या कॅम्पमार्फत इथं ओला धरणाचे पाणी अडवा पाणी जिरवा ह्या अभियानांतर्गत हे केलेलं आहे. बंधारे घातले. त्या बंधाऱ्यातून पाणी जिरवण्यासाठी गावाला पाणी पातळी वाढवण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसराला पाणी मुबलक राहते. इकडे जमीन सगळी पाण्याखालची पाणी अडवली. पाणी साचले की नंतर पाणी जमीनला विहिरीचं पाणी थांबते. इकडं पाण्यासाठी काही हे नाही आमच्या इकडं ह्या भागामध्ये.